चला दापोडी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. दापोडी टीम, दोन्ही अंपायर आमचे जाताना दिसतात आणि दापोडी टीम सुद्धा फिल्डिंग साठी उतरताना दिसेल आपल्याला. अद्याप वेळ घेतला जातोय वीर तानाजी दापोडे टीम कडून. प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. आज अंतिम नाईट आहे आणि अंतिम सामना सुद्धा आजच्या दिवसामध्ये, आजच्या नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. कालच्या नाईट मध्ये आपण बघितलं तर पवनपुत्र वडपे ही टीम फायनल मध्ये ज्या टीमने पदार्पण केलेलं आहे आणि आज बघूया कोणती टीम फायनल पर्यंत पोहोचते. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन, आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि अतिशय चांगलं ग्राउंड आहे आणि या चांगल्या ग्राउंडवर एक अप्रतिम अशी 40+ टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे. माननीय जर बघितलं आपण जितू शेट गवरी यांचं आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जे आमचे मान्यवर आहेत जे रजा घेताना दिसतात. आपला महत्वपूर्ण वेळ तुम्ही जो दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. दोन्ही ओपनिंग बॅटर या ठिकाणी आलेले आहेत बॅटिंगसाठी. आणि जोगेश्वरी झुनांदुर्गी टीम कडून संध्याकाळचं सत्र जरूर आहे तरी सुद्धा आपण बघितलं हवेचा वेग, सध्या हवा जोरदार वाहताना दिसते आपल्याला आणि ती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजेच फलंदाजांना पोषक हवा आहे असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. स्ट्रेट ड्राईव्हने तुम्ही नक्कीच चांगली फटकेबाजी करू शकता. थोडस वेळ लावला जातो फिल्डिंग लावण्यासाठी वीर तानाजी दापोडे टीम कडून. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. डे नाईट स्पर्धा आपण बघतोय. आमदार चषक 2025 एक अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. अद्याप ही वेळ घेतला जातोय. प्लीज टाइम वेस्ट करू नका प्लीज. आज शेवटची रजनी आहे, शेवटची नाईट आहे. आज फायनल सुद्धा आहे तर नक्कीच फायनल पंच आपण सुद्धा लक्ष द्यायचं. लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे समोरच्या टीमला. आपण वॉर्निंग द्या. वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे आणि पहिली फक्त 3 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 3 ओव्हर मध्ये आपल्याला 15 मिनिटाच्या आत 3 ओव्हर संपवायचे आहेत. म्हणजे पहिली 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटाच्या आत संपवायची आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. अद्याप ही फिल्डिंग लावण्यामध्ये दिरंगाई लावताना दिसतात आपल्याला वीर तानाजी दापोडे टीम. काय गेम प्लॅनिंग आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, भरपूर टेन्शन मध्ये येताना दिसतात आमचे आयोजक, खास करून विकास मुकादम. काल रात्री 3 वाजलेले, आज 4 नाही वाजले पाहिजे, त्यामुळे भरपूर लक्ष देताना दिसतात विकास मुकादम, ज्यांचं भरपूर एक चांगलं आयोजन आणि नियोजन ज्यावेळेस असतंय त्यावेळी भरपूर ते मेहनत घेताना दिसतात प्रत्येक वेळेस. आणि आज सुद्धा आपण बघतोय चांगली मेहनत घेताना दिसतात विकास मुकादम. अप्रतिम असं आयोजन स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांचं हे अप्रतिम आयोजन आपण बघतोय. आमदार चषक 2025 सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबवर प्रिन्स मूवीजवर टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. यस अंपायर. 3 ओव्हर 3 बॉलर, 3 ओव्हर 3 बॉलर. पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले नसेल. दोन्ही टीम चांगल्या आहेत, नक्कीच एक चांगली मॅच या प्रेक्षकांच्या नजरेस येईल. थोडस वेळ जरूर घेतला जातो, मात्र मित्रांनो लक्षात घ्या जास्त वेळ घेऊ नका. रात्री उशिरापर्यंत मॅच चालतात.
आपण बघतोय आमच्या मुख्य मंचावर माननीय श्री दशरथजी शिंगे यांचं आगमन झालेलं आहे. जे समाजसेवक आहे पायगाव गावचे, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आमदार चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर राजन पाटील. एक अतिशय चांगला गोलंदाज म्हटला जातोय. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट त्याने खेळण्यामध्ये समोर जर आपण बघितलं तर आई जोगेश्वरी जून आंध्रुके टीम कडून सोमनाथ आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये दिसते. पंचांचा होतो इशारा. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर राजन. हो, पहिलाच बॉल क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज सोमनाथ याचा चुकतोय. पहिलाच बॉल डॉट. सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली केलेली आहे गोलंदाज राजन पाटील याने. अप्रतिम असा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातोय राजन पाटील याला. वीर तानाजी दापोडे टीमचा. पुन्हा एकदा राऊंड विकेटने. ओ, यावेळेस हुक केलाय बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आणि बुक केलाय बाउंड्रीच्या बाहेर. सरळ 6 रन चढी षटकार. दुसरा बॉल बघितला. जस्ट शॉट ऑफ द लेन. बॅकफुटला गेला. अप्रतिम हुक केला बॉलला. सरळ पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला 6 रन साठी षटकार. आणि या षटकाराने ऑफ द मार्क होतोय फलंदाज सोमनाथ आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जात आहे. सुरुवात चांगली झालेली आहे असं सांगायला वावगं ठरणार नाही. आई जोगेश्वरी जून नांदुरकी या टीमची चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आई जोगेश्वरी जून नांदुरकी टीम मध्ये. दुसऱ्याच बॉलवर षटकार खातोय राजन पाटील. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर छोटासा रनअप आहे. थोडीशी साइड आर्म बॉलिंग करतोय. ओ, स्टेट ड्राईव्ह आहे यावेळेला. लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट होते आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 7 रन्स. 7 विदाउट लॉस. हे टोटल चांगलं म्हणू शकतो आपण. पहिल्या 3 बॉल मध्ये सुरुवात चांगली झालेली आहे जुनांदुर्की टीमची. ऑन ड्राईव्ह आहे. बॉल जातोय कौकानेच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. फक्त एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज दीपक. चांगली सुरुवात आहे बॅटिंग मध्ये. 3 षटकाचा सामना आहे. कमीत कमीत 30 ते 35 धावा यायला पाहिजे पहिल्या इनिंग मध्ये. एवढ्या धावा जर आल्या तर एक चांगला मॅच, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अपील झालेली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल लेग बाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स. नाइन विदाउट लॉस. अंतिम बॉल शेष. फटका तर चांगला आहे मात्र वाडी स्टेप मिडविकेटच्या दिशेने फिल्डर आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा आपण बघितलं फक्त एक सिंगलच. काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळते आहे. फिल्डिंगचा क्लास जर बघितला या पहिल्या ओव्हर मध्ये वीर तानाजी दापोडे टीमचा अतिशय चांगला दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ओव्हरचे होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर आहे 10 रन्स कुठलाही विकेट न गमावता. थँक्यू. वळूया आपण मॅच नंतर व्यासपीठावर. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय भरत मुकादम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. अजिंक्य दादा मडवी आपणास विनंती करतोय की आपण सन्माननीय भरतजी मुकादम यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण या ठिकाणी पाहतोय ज्यांना आयोजकांच्या वतीने योग्य तो मान सन्मान दिला जाईल. सन्माननीय भरतजी मुकादम यांना सन्मानित केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय चंदूजी मुकादम यांना देखील आपण सन्मानित करूया. अजिंक्य दादा मडवी यांच्या शुभ हस्ते
हा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, ओव्हर टू द कॉम्बॉक्स. मागच्या बॉलवर आपण बघितलं कॅच सोडला होता आणि एक जीवनदान मिळते फलंदाजाला. आणि धावसंख्या झालेली आहे 11 रन्स, 1 धाव सुद्धा मिळाली होती. आणि अगोदर बघितलं ग्राउंड फिल्डिंग अतिशय चांगली झाली होती वीर तानाजी दापोडे टीमची. मात्र यावेळेस हवाई फिल्डिंग थोडीशी खराब. लॉंग ऑफचा जो फिल्डर होता त्याच्या हातामधून हा कॅच सुटला जातोय. निलेश थोडीशी चुकी केली निलेशनी, मात्र चुकी सुधारावी लागेल निलेशला. येणाऱ्या काही बॉल मध्ये चांगली फिल्डिंग आणखीन करावी लागेल, कारण प्रयत्न आहे की 30 पेक्षा कमी धाब्यामध्ये रोखण्याचा. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर जुनांदुर्गी टीमचा प्रयत्न आहे की 30 पेक्षा जास्त आपल्याला जायचं आहे. फुलटॉस बॉल, चांगला फटका, फिल्डर आहे, वन बाउंड जाईल का, अडवला जातोय बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अतिशय चांगली फिल्डिंग डीप स्क्वेअर लेगला. हरिदास त्या ठिकाणी अतिशय चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव मिळते, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एक धाब्याने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन्स. फटका तर चांगला होता, फुलटॉस बॉल, अप्रतिम शॉट. त्यानंतर फिल्डिंग वन बाउंस अतिशय चांगली झाली आहे हरिदासच्या माध्यमातून. थोडासा उशीर या ठिकाणी लावला जातोय, जास्त विलंब लावू नका. राजेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यस, पंच काय म्हणतात, चेक केला जाईल बाउंड्री आहे की नाही, बाउंड्री आहे की नाही चेक केले जाईल. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट दुनियामधलं एक मोठं नाव हे बघितलं. लेफ्ट शॉटच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता, वन बाउन्स. त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, मात्र ज्या वेळेस बॉल तर अडवला जातोय, मात्र बॉल अडवण्याच्या अगोदर बाहेर गेला होता की नाही ते बघायला पाहिजे. प्लेयरचे जो पाय आहे अडवण्याच्या अगोदर लाईनला लागला होता की नाही हे चेक केलं जाते. एकच रन, एकच धाव फक्त. फटका तर अतिशय चांगला, तेवढीच चांगली फिल्डिंग. नक्कीच हरिदासची अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त हरिदासने 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. माननीय श्री विलास भाऊ मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ चांगला ऑन ड्राईव्ह, कडक शॉट, बॉल जातोय वाईड स्टीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. रनआउटची सुद्धा संधी होती, स्ट्राइक एंड थ्रो. रनआउटची रूपाने विकेट जाते. पहिला गडी, दुसरा गडी या ठिकाणी बाद होईल. सोमनाथ इज आउट. चांगली आहे. पहिल्या बॉलवर कॅच जरूर सुटला, मात्र त्यानंतर रनआउट सुद्धा केलं. मात्र स्कोर जर आपण बघितला स्कोर बोर्डवर झालेला आहे तो 13 रन्स, 13 लॉस ऑफ 2 विकेट. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि 40+ क्रिकेट आपण बघतो कालच्या दिवसापासून. डे नाईट 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. युवा स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित आपण बघतोय आमदार चषक 2025 एक अप्रतिम असं आयोजन. राजेश पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, थ्रो होतो, मात्र बॅकअप अतिशय चांगला आहे वीर तानाजी दापोडे टीमचं. अतिशय चांगली गोलंदाजी या
ओव्हरमध्ये जर आपण बघितलं राजेश याची कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेला नाहीये आणि फिल्डिंग अतिशय चांगली होताना दिसते. ऑन साइडचे जे फिल्डर दिसतात चांगली फिल्डिंग आतापर्यंत केलेली आहे सर्व फिल्डर्सने. पुन्हा बॉलिंग मार्कवर राजेश. स्टेट ड्राईव्ह आहे यावेळेला. बॉल देतोय लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात. चांगली फिल्डिंग दिनेश याची. एकच धाव मिळेल. सिंगल जास्त येताना दिसतात. फक्त एकच मोठा फटका आलेला आहे षटकार. दुसऱ्याच बॉलवर सोमनाथने षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये या इनिंग मध्ये. आई जोगेश्वरी जून नांदुरच्या बॅटरच्या बॅटमधून. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर राजेश. स्ट्राइक एंडला बॅटर आहे योगेश. यावेळेला खेळतोय मिड विकेटला. फिल्डर आहे. पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. काय जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. एक कॅच जरूर सुटेला मात्र त्यानंतर चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 16 रन 2 गडीच्या मोबदल्यात. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. यस व्यासपीठावर सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता दशरथजी शिंगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. यतीश दादा गवली आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता दशरथजी शिंगे यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय चिंतामण भालेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. उद्योजक पायगाव यतीश गवली यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार त्या ठिकाणी करतोय. सन्माननीय उद्योजक पायगाव चिंतामण भालेकर साहेबांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय विलासजी मुकादम हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी यतीश गवली आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार व्यासपीठावर करायचा आहे. विलासजी मुकादम यांचा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची शॉल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. शेवटचं षटक. पुन्हा एकदा क्रॉस पॅटिक शॉट केल्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. बॉल जातोय गलीच्या दिशेने. लेग बायचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचतो 17 वर. 17 लॉस ऑफ 2 विकेट. फक्त दुसऱ्या बॉलवर एक मोठा फटका आला होता या इनिंगच्या. त्यानंतर फक्त आपल्याला सिंगल आणि सिंगल पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक केलाय दापोडी टीमने. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक. बॉल लॉंग लेगच्या दिशेने जातोय मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अतिशय चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. रनआउटची संधी आहे आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 2 विकेट. आणखीन धावगती वाढवावी लागेल. उर्वरित 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके यायला पाहिजे कारण वीर तानाजी दापोडे टीम मध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ओव्हर द विकेट. थोडासा पावलांचा वापर केला खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवून मात्र चुकला जातोय फलंदाज. 2200 रुपयाने या धावा येतात. 20 वर जाऊन पोहोचतोय स्कोर. खूपच कमी धावा आहेत. लेफ्ट आर्मर आहे गोलंदाज निलेश. अतिशय चांगलं आपण बघतोय क्रिकेटचं आयोजन आणि आपण बघतोय आमच्या मुख्य मंचावर कविवर्य माननीय श्री सुरेश मुकादम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि आम्ही जे समालोचन कक्षामध्ये बसलेलो त्या समालोचन कक्षाचं नाव आपण बघतोय स्वर्गीय धनपाल मडवी सर ज्यांना आम्ही म्हणत होतो आणि ज्यांच्या जोडीला आम्ही भरपूर काही शिकलोय. यावेळेस बघितला पुन्हा एकदा अँगल बनवला. थोडासा लेग कटर बॉल टाकतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी. ही धाव जाईल फलंदाज नागेशच्या खात्यामध्ये. सिंगल पुन्हा एकदा मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय 21 वर. थांबवलं जाते या ठिकाणी खूपच कमी धावसंख्येवर वीर तानाजी दापोडे टीम कडून. पुन्हा बघितला लेग कटर. अतिशय चांगला बॉल. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर निलेश. अप्रतिम गोलंदाजी.
शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करतोय निलेश. चांगली गोलंदाजी निलेशची. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रेट ड्राईव्ह आहे यावेळेला. बॉल येतो लॉंगॉनच्या दिशेने. थोडासा फ्लंबल होतो तिथला फिल्डर. 2चा कॉल आहे आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर. 23 रन्स ओव्हरची होते समाप्ती. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमचा 23 रन आणि 24 रनचं टार्गेट असेल वीर तानाजी दापोटे टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध जय हनुमंत सरवली या 2 टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. स्वयंभू पायगाव यजमान टीम अँड जय हनुमंत सरवली. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन आणि जय हनुमंत सरवली टीम कॅप्टन. सरवली टीम कॅप्टन आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन विकास मुकादम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि आपले मान्यवर मान्यश्री मी विनंती करतोय मान्यश्री चिंतामण भालेकर आणि विलास मुकादम यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर आपण बघतोय मान्यश्री दीपकची म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत आणि हे मान्यवर आहेत ज्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाणार. आपण यायचंय लवकर. एका बाजूने आपण बघतोय आमदार चषक आणि दुसऱ्या बाजूने आहे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव न्यू 40+. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. बघूया सर्व टीम कॅप्टन कॉल करतील. जो टीम टॉस जिंकेल त्याला 500 रुपये पारितोषिक मान्यश्री दीपक म्हात्रे यांच्याकडून लागू आहे. यस कॉल असेल सर्व टीम कॅप्टनचा. स्वयंभू पायगाव अँड स्वयंभूच पायगावले नाही नाही आतमध्ये तो वाकडा भरलाय स्वयंभू पायगावले आतमध्ये आपण परत घे ना तू जिंक स्वयं पुन्हा एकदा स्वयंभू पायगाव. पुन्हा एकदा स्वयंभू पायगावच आलेले आहे. टॉस जो जिंकलेला आहे तो सरवले टीम कॅप्टन. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. टॉस आपण जिंकलेला आहे आणि 4 षटकाचा सामना. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जो फिल्डिंग करण्याचा निर्णय याचं मागचं काय गेम प्लॅनिंग आहे आपलं? गेम प्लॅनिंग असं काय नाही. स्वयंभू पायगाव टीम चांगली आहे. त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. कुठले असे बॅटर आहेत? कारण माझ्या मते की दीपक सध्या आणि जितू सुद्धा चांगला फॉर्म मध्ये चालू आहे. तर कुठले आणखीन बॅटर ज्यांच्याकडे तुमचं लक्ष त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच दीपक मडवी आहे, जितू आणि चंदनच ना, तिघांना टार्गेट असेल. आणि कसं वाटतंय हे आयोजन तर असं आमच्या 40+ मध्ये पहिल्यांदा होतंय आणि चांगलं आउटफील्ड आहे, चांगलं मैदान आहे, चांगला लाईटची सुविधा आहे, चांगलं आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. आपण टॉस हारलेले आहे. जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फलंदाजीच घेणार होतो. का तुमची फलंदाजी स्ट्रॉंग आहे म्हणून की आणखीन काय वेगळं कारण आहे? नाही, पहिलीच मॅच आहे या ग्राउंडवर, त्याच्यामुळं जरासं वातावरण सुद्धा दमट होत आहे. त्याच्यामुळे परंतु फलंदाजी केली आणि जर चांगली धावसंख्या केली तर समोरचा संघसुद्धा चांगला आहे. थोडा प्रेशरमध्ये येऊन कुठेतरी काहीतरी अडचणीत सापडेल हीच इच्छा आहे.
काय माइंड आहे मध्ये, माइंड मध्ये काय सेट केलंय की किती धावा 4 ओव्हरमध्ये झाल्या तर समोरच्या टीम पेशरमध्ये येईल? नाही, ते काय सांगू शकत नाही, कारण समोरचे गोलंदाज चांगले आहेत खूप. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी आहे, त्यांना चांगली चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि जितकी चांगली फलंदाजी करू तेवढा हा समोरचा संघ अडचणीत सापडेल. आयोजन तर तुमचंच आहे, जबरदस्त आयोजन आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. जाऊया आपण पुन्हा टॉस जो जिंकला सरवली टीमने आणि प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया समोरच्या कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. वळूया थर्ड मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होती आहे. 24 धावांचं लक्ष. पहिला बॉल ऑन साईडला कार्पेट शसाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून पोहोचतायत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. आणि त्या दरम्यान व्यासपीठावर या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मित्र ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्यात. सन्माननीय तानाजी वसंतशेठ वाकडे साहेबांचे शुभ आगमन व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पहिला बॉलवर सिंगल आली आहे टीम दापोडेसाठी. षटकातील पुढचा बॉल अडवा बाटने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र दुरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. या ठिकाणावरना कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय. हजारो रुपयाचा तुमचा ड्रेस, हजारो रुपयाची तुमची बॅट, त्याचबरोबर हजारो रुपयाचं तुमचं किट्स, परंतु 60 रुपयाचा बॉल तुमच्याकडे नसतो. मात्र एक वेळ होती ज्यावेळेस तुम्हाला जर जुना चेंडू पाहिजे असेल तर आयोजकांकडे काही रक्कम जमा करायला लागायची. यावेळेसचा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. 24 धावांचं एक मापक लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. तीन धावा धावफलकावर झाल्या आहेत. दीपक पुन्हा एकदा यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. मात्र खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 24 धावांचं एक लक्ष या ठिकाणी उभं केलंय. कालची रजनी पूर्णपणे गाजवली होती पवनपुत्र वडपे टीमने. फायनलमध्ये धडकलाय तो संघ. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला या ठिकाणी. प्रत्येक मॅच जी आहे ती कट टू कट पाहायला मिळाली होती. मात्र आजच्या शेड्यूलमधून कोणता संघ फायनलमध्ये धडकेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र मिळेल. नक्कीच सन्माननीय तानाजी शेठ वाकडे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी आपण पाहिलं. त्यांच्या समवेत बादवड गावचे सामाजिक कार्यकर्ता योगेशजी पाटील सोबतच विजयजी भोईर यांना देखील आपण पाहतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट जे पाहतोय ना, नक्कीच हे पाहिल्यानंतर कोण म्हणेल की हे 40+ क्रिकेट आहे. अतिशय सुब्रेक त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दीपक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर राजन. या वेळेस फटक्यासाठी जागा बनवली होती परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 24 धावांचा पाठलाग करत असताना
7 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. वेलकम प्रिन्स मोविकचे प्रोप्रायटर रविदादा गुलबी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा सन्मान प्रिन्स मोविज. तर पहिल्या षटकामध्ये आल्यात त्या ठिकाणी दीपक पाटीलच्या माध्यमातून 7 धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 अति महत्वाचा असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. बॉलिंग ट्रॅकवर सोमनाथ येतोय. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीमच्या बाजूने विचार केला तर अति महत्वाचा हा खेळाडू. नक्कीच टीमच्या कॅप्टनने भरोसा दाखवलाय, त्या भरोशाने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. समोर राजू. तर षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सोमनाथ बॉलिंग ट्रॅकवर आमच्यापासून दूर जाताना कॅमेरा एंड कडनं पहिला बॉल. पहिलाच बॉल फिंगर रोल केल्या होत्या. लेग ब्रेक गोलंदाजी मागच्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं होतं. काही कमालीचं षटक फेकलं होतं मागच्या मॅच मध्ये सोमनाथने, आणि त्या ठिकाणावर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते सोमनाथच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र वेग बॉल मागे, परंतु दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळाली टीम वीर तानाजी दापोडेसाठी. धावफलक पुढे सरकलाय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलवर 16 धावांची आवश्यकता. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच मिळेल का? नाहीये. दुसरी धाव देखील पूर्ण होते त्या ठिकाणी आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मी तर राजनची प्रशंसा करेन या ठिकाणावर ना. अतिशय चांगली कॉलिंग झाली होती. लेग पॅचच्या स्वरूपात या 3 धावा आहेत, परंतु नक्कीच महत्वाच्या 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या टीम वीर तानाजी दापोडेसाठी. चांगली कॉलिंग झाली होती. त्यानंतर ओव्हरथ्रो देखील आपण पाहिला आणि त्याच्या जोरावर या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 1-1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. सोमनाथच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. 2 बॉल टाकून झाल्यात आणि 2 बॉलवर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. नेक्स्ट मॅच अजून एक बिग फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जय हनुमान सरावली विपक्ष स्वयंभू पायगाव. दोन्ही टीम्स मजबूत आहेत, तर एक चांगली फाईट प्रेक्षकांना अपेक्षित आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 11 धावा. येणाऱ्या अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. समीकरण जे आहे ते कठीण नाहीये, परंतु नक्कीच रजनी क्रिकेटचा विचार केला तर प्रति बॉल मध्ये 1 धाव जी असते ना, ती देखील खूप महत्वाची असते. हे आपण काल प्रत्येक मॅच मध्ये पाहिला. खास करून पवनपुत्र वडपे टीमने भरपूर इम्प्रेस केला. प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजी जी आहे ना, ती अफलातून राहिली त्यांची आणि त्याच्या जोरावर फायनल मॅच खेळण्यासाठी आज मात्र या ठिकाणी ते दाखल होतील. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. गोलंदाज राजनच्या बाट मधून निघणारा पहिला ब्लास्ट. षटकार आलाय. सोमनाथ या गोलंदाजावर आक्रमक केला होता त्या ठिकाणी. नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. षटकार आलाय.
षटकारानंतर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला लंगॉन सीमा रेषेलगत वरना क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. तर मात्र या ठिकाणी टेक्निकल टीम सज्ज आहे. प्रिन्स मोविकच्या माध्यमातून तपासलं जाईल फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का. वारंवार या ठिकाणी मात्र तपासलं जात आहे फलंदाज सुरक्षित आहे का. नक्कीच अगदी वेल घेतला जात आहे परंतु लेट पण थेट एक योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. मात्र काय कमालीचा टेलिकास्ट आपण या ठिकाणी पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. रविदादा गुलवी जे प्रोप्रायटर आहेत यस तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे त्या ठिकाणी. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेले. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल सोमनाथ पुन्हा एकदा या बॉलेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. यस आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. आपण स्वागत सत्काराकडे बोलूया. नक्कीच व्यासपीठावर सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिका वीरची आकर्षक ट्रॉफी सोबतच मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. सन्माननीय वालशिन गावचे सामाजिक कार्यकर्ता उद्योजक तानाजी वसंत वाकडे साहेबांना आपण सन्मानित करूया. मी जितू दादा गवली आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी सोबतच मालिका वीरची देखील ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. तानाजी वसंत वाकडे साहेबांना या ठिकाणी